या सामन्यामध्ये जो विजेता ठरेल तो बक्षीस फेरीमध्ये जाणारा पहिला संघ ठरेल। पाहूया, जय भवानी स्पोर्ट क्लब साखर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। मैदानामध्ये संदीप दादा कदम आपल्याला पाहायला मिळत आहेत। ढवळी विभाग क्रिकेट कमिटी अंतर्गत अध्यक्ष चषक ही स्पर्धा आपण पाहत आहोत। शिवशक्ती क्रीडा मंडळ गोविले यांचा हा सलग दुसरी टूर्नामेंट। आपण वर्षातून एक टूर्नामेंट करताना आपल्याला किती नाहक त्रास सहन करावा लागतो हे आपण सर्वांनी अनुभवले। लगातार टूर्नामेंट करणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे। विभागातर्फे जय भवानी शिवशक्ती क्रीडा मंडळ गोविले यांच्या सर्व सपोर्ट सिस्टमचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। चला सामन्याला सुरुवात करा। जय भवानी स्पोर्ट कप साखर या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। पाहूया 4 षटकामध्ये काय करता येते। रायझिंग स्टार खांडच या संघासाठी बॅटिंग करण्यासाठी अविनाश आणि आदेश। पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत। तर बॉलिंगसाठी संदीप दादा कदम पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट असा उंचावरून मारलेला फटका पाहूया आणि पहिल्या चेंडूवरती कॅच सुटलेला आहे। पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होत आहे। तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहूया आणि 2 धावेवरती समाधान। मित्रांनो, क्रिकेट खेळताना असे झेल तुम्हाला पकडावे लागतील। आपल्याला जर आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना असे झेल सोडून चालणार नाही। पाहूया दुसरा चेंडू फुलटॉस वरती मारलेला उंचावरून फटका। क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नाही, एका धावेवरती समाधान। रायझिंग स्टार खांडज 2 चेंडू 3 धावा। संदीप कदम यांचा तिसरा बॉल ऑफ साइडला खेळलेला चेंडू पाहूया, पहिली धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करतायत का, पण दुसऱ्याचा प्रयत्न नाही, एका धावेवरती समाधान। पुढचा चेंडू एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नाही, 4 चेंडू 5 धावा। रायझिंग स्टार खांडच आपल्याला चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल। या सामन्यामध्ये विजेता संघ डायरेक्ट बक्षीस फेरीमध्ये जाईल। अतिशय उत्कृष्ट असा चेंडू डॉट बॉल। शेवटचा चेंडू पाहूया, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतोय का। संदीप कदम यांनी जखडून ठेवून अशी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहायला मिळत आहेत। फक्त 5 धावा। पहिला शेवटचा चेंडू ऑफ साइडला टाकलेला चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा। व्हाईट बॉलनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 5 बॉल 6 रन। शेवटचा चेंडू घेऊन संदीप कदम पाहूया, लॉंग ऑनच्या दिशेवरून मारलेला हा उंच असा षटकार शेवटच्या चेंडूवरती अविनाश यांच्या बॅट मधून येतोय। उंच असा षटकार, 6 धावा ऍड करून धावसंख्या होते पहिल्या षटकामध्ये 12 धावा। अशा प्रकारे तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल। ह्या सामन्यामध्ये विजेता संघ जो ठरेल तो डायरेक्ट बक्षीस फेरीमध्ये जाणार आहे। त्यामुळे दोन्ही संघांना आपली चांगल्या प्रकारे खेळी दाखवावी लागेल। या ठिकाणी दुसरं षटक घेऊन साखर टीम कडून कोण आहे
साखरचा 12वा खेळाडू कृपया स्टेजवरती येऊ द्या. पहिला चेंडू ऑफ साईडला, पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. साखरचा 12वा खेळू येऊ द्या कृपया. बॉलरचं नाव प्रणय चोरगे. दुसरा बॉल घेऊन अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, बॅटला कोणताही संपर्क नाही, विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी. तुम्हाला धाव संख्या बनवावी लागेल. अशा गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला धावा कराव्या लागतील. पाहूया तिसरा चेंडू. उत्कृष्ट ऑफ स्टिकच्या वरून जातोय हा चेंडू. डॉट बॉलनी सांगता प्रणय चोरगे उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या संघासाठी, आपल्या गावच्या नावासाठी या ठिकाणी अतिशय अचूक टप्प्यावरती अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. चौथा चेंडू घेऊन समीर चोरगे. पाहूया चेंडूवरती काय घडतंय. लॉंग ऑन वरती उंचावरून मारलेला फटका. पाहूया कॅच होऊ शकते का. आणि या ठिकाणी सुंदर असा झेल पकडलेला आहे. आणि या ठिकाणी पहिला झटका लागतोय रायझिंग स्टार खांडाच्या संघाला. अविनाश, मागच्या सामन्यातील सामनावीर अविनाश माघारी परताना पाहायला मिळत आहेत. पहिला झटका. धडाकेबाज फलंदाज अविनाश माघारी. पाहूया समीर याचा 3 बॉल झालेले आहेत. प्रणय चोरगे गोलंदाज अतिशय महत्वाच्या ठिकाणी विकेट घेतलेली आहे. नवीन फलंदाज राहुल, गुजरात मधून दाखल झालेला फलंदाज. पाहूया आपल्या गावासाठी काय करतो ते. प्रणय यांचा चौथा बॉल. राहुल ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 धावेने धावसंख्या होते 14. 4 बॉल, 2 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल. पुढचा चेंडू प्रणय यांचा. पाहूया कॅच होऊ शकते. कॅच झालेली या ठिकाणी आणि सलग दुसरी विकेट. झिरो वरती माघारी परत आहेत राहुल आणि प्रणय यांची दुसरी विकेट. संघ अडचणीत. कर्णधार निलेश मांढरे स्वतः बॅट घेऊन मैदानाच्या दिशेने. पाहूया आपल्या संघासाठी काय करता येते. गोलंदाजी करतायत या ठिकाणी प्रणय चोरगे. धावसंख्येवरती अंकुश लावलेला आहे. निलेश मांढरे यांना आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवावं लागेल आज. पुढचा चेंडू निलेश यांच्यासाठी. डॉट बॉल. 1 बॉल बाकी आहे. चौदा धावा. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक. निलेश मांढरे यांच्यासाठी प्रणय चोरगे. पाहूया पुढच्या चेंडूवरती ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू. बॅटची कडा घेऊन स्लिप मध्ये 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 2 षटक समाप्त. 15 धावा. 2 फलंदाज माघारी. निलेश मांढरे आणि
आदेश यांना आपल्या संघासाठी मोठे फटके मारावे लागतील. तुम्हाला जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर फटकेबाजी करावी लागेल. तिसरा षटक घेऊन अक्षय घावरे तिसरा षटक घेऊन. समोर निलेश मांढरे संघाचा कर्णधार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. अक्षय यांचा पहिला चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. कोणतीही धाव नाही. डॉट बॉल. डॉट बॉल खेळून तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकवता येणार नाही. तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल. बक्षीस फेरीमध्ये जर दाखल व्हायचं असेल तर मोठी फटकेबाजी या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल. दुसरा चेंडू, पंचांचा निर्णय वाईड बॉलचा. धाव संख्येत एक धाव ऍड. धाव संख्या होते 16. तिसरा षटक चालू आहे. धाव संख्या 16. निलेश आणि आदेश यांना फटकेबाजी करावी लागेल. स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर मोठे फटके मारावेच लागतील. सोळा धावा. 16 धावा. पुढचा चेंडू पाहूया. निलेश यांच्या उंचावरून लॉंग ऑफच्या दिशेवरून मारलेला हा षटकार. षटकार येतोय. निलेश कर्णधार निलेश मांढरे यांच्या बॅट मधून पहिला षटकार. धाव संख्या 24. अशाच प्रकारे तुम्हाला पुढच्या षटकामध्ये फलंदाजी करावी लागेल. बक्षीस फेरीचा हा पहिला सामना. धाव संख्या 22. पुढचा चेंडू निलेश यांच्यासाठी. कोणतीही धाव नाही. डॉट बॉल. आदेश आणि निलेश फलंदाजी करतायत. तुम्हाला मोठी फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर. पाहूया पुढचा चेंडू. निलेश काय करतायत आपल्या संघासाठी. चौथा चेंडू पाहूया निलेश यांच्यासाठी. कोणताही फटका नाही बॅटला, कोणताही संपर्क नाही. चेंडू संदीप कदम यांच्या हातातून निसटून एक धाव पूर्ण. लेग बायचा इशारा. लेग बायची एक धाव ऍड करून धाव संख्या होते 23. 4 बॉल. 2 बॉल बाकी आहेत. तिसऱ्या षटकाचे 2 बॉल बाकी आहेत. चला पुढचा चेंडू पाहूया निलेश यांच्यासाठी. स्टेजच्या समोर मानवंता देणारा षटकार. निलेश अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदेश यांच्या बॅट मधून पहिला षटकार. अशी षटकारांची आतषबाजी तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. निलेश यांचा कानमंत्र नक्कीच आपल्या संघासाठी फायदेशीर ठरतोय. पुढचा चेंडू पाहूया आदेश काय करतायत ते. आणि हा तुतू मैमनमध्ये निलेश यांनी थांबवलं. कोणती धाव नाही. डॉट बॉल. तिसरा षटक समाप्त. या ठिकाणी खांडसगावचे सुपुत्र सन्माननीय श्री विठ्ठल साहेब मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत. 29 धावा. 3 षटक पूर्ण. 29. शेवटचं षटक. या ठिकाणी ढवळे विभाग कमिटीचे कार्याध्यक्ष सन्माननीय नितीनजी मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी शिवशक्ती क्रीडा मंडळ गोविले यांच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. कृपया नितीन साहेब यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचे. आजच्या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी ज्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत ते आमचे कार्याध्यक्ष सन्माननीय नितीनजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. चौथं षटक आयश यांच्या
पहिलाच बॉल वाईट आणि या ठिकाणी वाईट +1 रन. लेगबायची धाव वाईट +1 रन 2 धावा ऍड. धाव संख्या 31 31 धावा. शेवटचं षटक चालू आहे. निलेश आणि आदेश यांना मोठी फटकेबाजी करावी लागेल. समाधानकारक धावसंख्या जर उभारायची असेल तर तुम्हाला या शेवटच्या षटकामध्ये मोठे मोठे फटके मारावेच लागतील. पुढचा चेंडू उंचावरून मारलेला आदेश यांचा चेंडू पाहूया झेल होतोय का. या ठिकाणी झेल सुटलेला आहे. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्यामध्ये 2 धावा ऍड करून धावसंख्या होते 33. यानंतरची मॅच पाहूया. पुढचा चेंडू अतिशय उंच असा लॉंगवरून मारलेला फटका आणि येतो. सॉरी, हाणामारीचा षटक, भैरवीचे षटक. यामध्ये तुम्हाला जोरदार फटकेबाजी करावीच लागेल. सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर या षटकामध्ये धावा आल्या पाहिजे. 3 चेंडू बाकी. शेवटचे 3 बॉल बाकी. पुढचा चेंडू लॉंग साईडला मारलेला फटका. 1 धावेवरती समाधान. दुसरीचा प्रयत्न होतोय. पाहूया दुसरी धाव बनते का या ठिकाणी. आणि हा धावबाद. एकच धाव पूर्ण या ठिकाणी कर्णधार निलेश यांना धावबादच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल. धावसंख्या होते 36. शेवटचे पुढचा फलंदाज जयदीप. पाहूया जयदीपला 2 बॉलवरती 2 मोठे फटकावे मारावे लागतील. बक्षीस फेरीमधला पहिला सामना. पुढचा चेंडू पाहूया. जयदीप आदेश यांच्यासाठी कोणतीही धाव नाही. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आयेश यांचा अतिशय उत्कृष्ट असे आणि शेवटचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलमध्ये फक्त 7 रनची त्यांनी खर्च केलेले आहेत. शेवटचा चेंडू आयेश यांचा शेवटचा चेंडू. पाहूया आदेश काय करतायत ते. सुंदर असा स्क्वेअर लेग मध्ये मारलेला फटका येतो. हा चौकार आणि षटकार. पंचांचा षटकाराचा निर्णय. शेवटच्या चेंडूवरती येतो हा षटकार आदेश यांच्या बॅट मधून. धावसंख्या 42. आदेश 24 धावा. 11 बॉल मध्ये 24 धावे आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आदेश यांच्या बॅट मधून चांगल्या धावा आलेल्या आहेत. पाहूया तुकारामदादा आयरे यांचे भाऊजी दीपक दादा शिर्के यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी सिद्धिविनायक बोरवळे संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पावसाचं आगमन झालेलं आहे. पावसाळी क्रिकेट आणि या ठिकाणी पावसाचं आगमन
पावसाळी क्रिकेटची मजा घेताना या ठिकाणी ढवळी विभागातील सर्व खेळाडू पोलादपूर तालुक्याचे क्रिकेटचं वैभव सन्माननीय संदीपदादा कदम आणि त्यांच्याबरोबर प्रणय चोरगे 43 धावाचा पाठलाग करायचा आहे. पाहूया कशा प्रकारे संदीपदादा कदम आणि प्रणय धावसंख्येचा पाठलाग करता येते. पहिलं षटक घेऊन राहुल गुजरातवरून दाखल झालेला उंचपूर गोलंदाज राहुल. पाहूया आपल्या संघासाठी काही करतोय ते. क्रिकेटची किती आवड असेल हे राहुलकडे पाहताना आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राइक इन संदीप कदम, नॉन स्ट्राइकला हे प्रणय चोरगे. पहिला चेंडू घेऊन राहुल संदीप दादा यांच्यासाठी ऑफ साइडला मारलेला हा फटका. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सरळ जातोय सीमेरेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. संदीप दादा कदम यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार, खणखणीत चौकार. पाठलाग करायचा आहे 4 षटकाचे. हा सामना बक्षीस फेरीमध्ये दाखल होणारा पहिला सामना. चला थोडी फिडअप घ्यायचे, आपल्याला घाई करायची. संध्याकाळी वेळेमध्ये सामने पूर्ण करायचे आहेत. याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी दक्षता घ्यायची. चला पुढचा चेंडू राहुल यांचा संदीप कदम यांच्यासाठी. पाहूया पुढच्या चेंडूवर लेग साइडला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. 1 धावांनी धावसंख्या होते 5. 2 चेंडू 5 धावा. चांगल्या आणि अचूक टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल सामन्यामध्ये जर टिकून राहायचं असेल तर. बक्षीस फेरीमधला पहिला सामना. गोलंदाज राहुल यांना काहीतरी करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी. समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज संदीपदादा कदम आणि समीर चोरगे आहेत. सॉरी प्रणय चोरगे. पाहूया चेंडू साईडला काढून घ्या. राहुल यांचा तिसरा चेंडू. पुढचा चेंडू राहुल यांचा. ऑफ साइडला मारलेला फटका. त्या ठिकाणी जयदीप आहे. जयदीप बॉल उचलेल. फेकी करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण. वैभव यांच्या क्षेत्ररक्षक वैभव आहे त्या ठिकाणी. राहुल उत्कृष्ट बॉल, अचूक टप्पा. ऑफ साइडला टाकलेला हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावतोय. कोणतीही धाव नाही. डॉट बॉल. 4 चेंडू. 5वा चेंडू घेऊन राहुल. पाहूया प्रणय काय करतोय. लेग साइडला मारलेला फटका. मिस फील्ड. पहिला चेंडू. दुसरी धाव पूर्ण. कृपया निर्णय काढवा. 4 रन. या ठिकाणी पंचांचा निर्णय. 4 धावा. ह्या 4 धावा धावसंख्येमध्ये ऍड करून धावसंख्या होते 5 बॉल 11 धावा. 5 बॉल 11. प्रणय यांच्या बॅट मधून हा पहिला चौकार. राहुलला
अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आपल्याला जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल. बक्षीस फेरीमधला पहिला सामना, शेवटचा चेंडू घेऊन राहुल. पाहूया प्रणय काय करतोय. बॅटच्या कडा घेऊन एक धाव, कोणत्याही धावेचा प्रयत्न नाही. डॉट बॉलनी सांगता 6 चेंडू मध्ये या ठिकाणी 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. 11. राहुल यांच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा. अजूनही तुम्ही अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. निलेश यांना आपल्या सर्व गोलंदाजांशी गुप्तगू करावी लागेल. नवीन गोलंदाज आदेश रेमो, ज्यांनी चांगल्या प्रकारे आज फलंदाजी करताना पाहायला मिळाला, तो रेमो. पाहूया संदीप कदम यांच्यासाठी काय करू शकतो. समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज रेमो यांचा पहिला चेंडू घेऊन रेमो. पाहूया संदीप कदम यांना उत्कृष्ट असा बॉल, हा कोणताही बॅटची संपर्क नाही, स्थिरावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय अचूक अशा टप्प्यावरती टाकलेला हा बॉल संदीप कदम यांना समजला नाही. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय घडतंय. रेमोला गावासाठी काहीतरी करून दाखवावं लागेल. दुसरा चेंडू घेऊन रेमो ऑफ साइडला टाकलेला चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते रेमो याच्याकडून. लगातारचे 2 चेंडू निर्धाव. निलेश यांनी गुप्तगू केलं होतं आणि ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय रेमो यांच्या माध्यमातून. घाटकोर मध्ये सातत्याने सराव करणारा खेळाडू. पुढचा चेंडू घेऊन संदीप कदम यांच्यासाठी आणि संदीप कदम यांच्या बॉट मरून येतोय उंच असा षटकार. 2 चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती उत्तर दिलेलं आहे षटकाराने. स्कोर कार्ड वरती धाव संख्या होते 17. अध्यक्ष चषक स्पर्धा आजचा तिसरा सामना. पुढचा चेंडू संदीप कदम यांच्यासाठी. फुलटॉस वरती क्षमा नाही. संदीप कदम यांच्या बॅट मधून येतोय लगातारचा दुसरा षटकार. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल रेमो यांना. पहिले 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट असे टाकलेले होते, परंतु त्यानंतर षटकार आला आणि त्यांचा लय बिघडली आणि हा फुलटॉस बॉल गेला. पाहूया पुढचा चेंडू घेऊन रेमो. 2 षटकार लगातार आलेले. पाहूया कसा स्क्वेअर लेवलवरती मारलेला चेंडू कॅच होऊ शकली असती, परंतु मिसफिल्ड त्या ठिकाणी. आणि येतो हा पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. मित्रांनो, तुम्हाला अशा कॅच घ्याव्या लागतील. स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल, बक्षीस फेरीमध्ये जर दाखल व्हायचं असेल, तर या अशा कॅच पकडाव्या लागतील. शेवटचा चेंडू घेऊन रेमो. संदीप कदम यांच्या बॅट मधून तिथे मिसफिल्ड झाली. कॅचची पूर्ण संधी होती रायझिंग स्टार संघाच्या जयदीप साठी, परंतु मिसफिल्ड झाल्यामुळे त्या ठिकाणी पंचांच्या निर्णय 4 धावा. चौकार येतोय शेवटच्या चेंडूवरती रेमोच्या. दुसरं षटक पूर्ण 29 धावा. रेमोच्या एका षटकामध्ये 18 धावा.
संदीप कदम यांचं आक्रमण पाहायला मिळालं रेमोवरती. 6 धावा चेंडू मध्ये 18 धावा या ठिकाणी त्याच्या षटकामधून आल्या. पुढचा गोलंदाज जयदीप. निलेश यांनी आपल्या गोलंदाजाला कानमंत्र देऊन गोलंदाजी करण्यासाठी पाठवलाय. पाहूया जयदीप यांचा पहिला चेंडू प्रणय चोरगेसाठी. लेग साईडला टाकलेला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. अंपायरचा निर्णय येतोय व्हाईट बॉलचा. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. चला फीडअप घ्या. जय भवानी स्पोर्ट क्लब साखर संघाला विजयासाठी 12 बॉल 13 रनची आवश्यकता. जयदीप उंचावरून मारलेला फटका प्रणय यांच्या बॅट मधून येतोय. षटकार. स्टेजला मानवंदना देणारा प्रणय यांच्या बॅट मधून खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 36. जयदीप यांच्यावरती आक्रमण करताना पाहायला मिळतंय प्रणय चोरगे यांच्याकडून. 11 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. अजूनही तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकता. तुम्हाला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. फुलटॉस बॉल देऊन चालणार नाही. लूज बॉल टाकून चालणार नाही. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल मॅच मध्ये जर टिकून राहायचं असेल तर. पुढचा चेंडू समीराच्या बॅट मधून येतोय. लगातार दुसरा षटकार. जयदीप यांच्यावरती आक्रमण करताना या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रणय चोरगे. लगातारचा दुसरा षटकार. बक्षीस फेरीमध्ये पोहोचवण्यासाठी मारलेला लगातारचा दुसरा षटकार. 10 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. सामन्याची औपचारिकता बाकी आहे. पाहूया पुढचा चेंडू जयदीप यांचा आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आणि सामना जय भवानी स्पोर्ट क्लब साखर या टीमने जिंकून बक्षीस फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्याला आजच्या दिवसाचा पाहायला मिळतोय. बक्षीस फेरीमध्ये पहिल्या गटामध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला आज पाहायला मिळाला आहे. जय भवानी स्पोर्ट